मनसे नेते अमित ठाकरे आणि 70 मनसे कार्यकर्त्यांना नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं परवानगी न घेता अनावरण आणि गर्दी जमावल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। अमित ठाकरेंच्या विरोधात हा पहिलाच राजकीय गुन्हा दाखल झालाय। नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ हा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे। हा पुतळा पूर्ण होऊनही गेल्या 4 महिन्यांपासून फक्त अनावरणाच्या प्रतीक्षेमध्ये कपड्याने झाकून धूळ खात पडलेल्या अवस्थेत होता। दरम्यान अमित ठाकरे हे कोपर खेळणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आले होते। त्यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती झाकून ठेवल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनीच त्या पुतळ्याचं अनावरण केलं। आता याच प्रकरणी अमित ठाकरेंवर पहिला राजकीय गुन्हा दाखल झालाय। आणि कोपर खेळण्याला शाखा उद्घाटनासाठी आलेलो आणि मला कळलं की महाराजांचा असा पुतळा 4 महिन्यापासून धूळ खात बसलाय, जो लोकांसाठी, लोकांच्या आंदोलनामुळे, लोकांच्या मागणीमुळे जो झाला आहे। पण मला वाटतं की सरकारमधलं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी। मला आज कळलं की असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज, आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे। तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहेत। तर या संदर्भात नवी मुंबईचे मनसेचे नेते गजानन काळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबूतरखाना बंदिस्त करून ठेवायला सांगितला होता, मात्र तिथे एका जैन समुदायाच्या वतीने आंदोलन करून तो खुला करण्यात आला। अद्याप त्या समाजावर कुठलीही कारवाई झालेली नाही। देवेंद्र फडणवीस, आपल्या सरकारचं हे स्वराज्य आहे? शिवभक्तांनो, शिवप्रेमींनो, हे ऐका, वाचा आणि आता पेटून उठा। तर अमित ठाकरेंनी काल नेरूळमध्ये 4 महिने अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं। मनसैनिकांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यानंतर त्यांनी हे अनावरण करण्याचं ठरवलं। आता त्याच प्रकरणी त्यांच्यासह या मनसैनिकांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।